नमस्कार आणि जर्नी फॉर नॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण VNIT नागपूरने जाहीर केलेल्या गैर शैक्षणिक पदांच्या भरतीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. संपूर्ण जाहिरातीची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा, जाहिरातीची सुरुवातच किती सकारात्मक विचाराने झाली आहे. यातून हे स्पष्ट दिसतंय की VNIT नागपूरमध्ये फक्त गुणवत्तेलाच नाही तर समान संधीलाही तितकंच महत्त्व दिलं जातं. महिला उमेदवारांना खास प्रोत्साहन दिलं जातंय, ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. तर एकूण पदे आहेत तब्बल 45. हो, हा आकडा छोटा नाहीये. याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आणि अनुभव असलेल्या लोकांसाठी इथे भरपूर संधी उपलब्ध आहेत. आता अर्ज करण्यापूर्वी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की VNIT ही केवळ एक सामान्य संस्था नाही, तर तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा आहे. म्हणजे इथे काम करणं ही फक्त नोकरी नाही, तर देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये आपलं योगदान देण्याची एक मोठी संधी आहे. आजच्या या चर्चेत आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे समजून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघूया नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती निघाली आहे आणि तुमच्यासाठी कोणती संधी असू शकते. इथे बघा, एकूण 13 वेगवेगळ्या पदांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि वेतन स्तरानुसार 4 मुख्य गटांमध्ये विभागलेला आहे. म्हणजे तुम्ही सिनियर लेवलचे प्रोफेशनल असाल किंवा नुकतंच करिअर सुरू करत असाल, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सहाय्यक कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी इथे काही ना काही संधी नक्कीच आहे. उदाहरणार्थ, हे ग्रंथपाल पद बघा. हे एक वरिष्ठ पद आहे, ज्यावरून कळतं की VNIT अनुभवी व्यावसायिकांना किती महत्त्व देतं. जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता आणि अनुभव असेल तर हे पद तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतं. आणि दुसरीकडे जे तरुण नुकतंच आपलं शिक्षण पूर्ण करून करिअरच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठीही इथे उत्तम संधी आहेत. तंत्रज्ञ सारख्या पदांमुळे थेट राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेतून करिअर सुरू करण्याची एक जबरदस्त संधी मिळते. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तुमची निवड नेमकी होणार कशी? चला, ही प्रक्रिया नीट समजून घेऊया. तर इथे बघा, निवड प्रक्रियेचे 2 मुख्य मार्ग आहेत. जी वरिष्ठ पदं आहेत म्हणजे ग्रुप A ची, त्यांच्यासाठी शक्यतो थेट मुलाखत असेल. तर बाकीच्या ग्रुप B आणि C पदांसाठी लेखी परीक्षा आणि इतर चाचण्यांमधून जावं लागेल. ज्या पदांसाठी परीक्षा आहे त्याची प्रक्रिया साधारणपणे या 3 टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिला टप्पा स्क्रीनिंग टेस्टचा असेल, ज्यात निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा टप्पा पदानुसार वेगळा असेल आणि मग अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. आणि हो, ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. जाहिरातीत जी निवड प्रक्रिया दिली आहे ती संभाव्य आहे, त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जे कॉल लेटर येईल त्यात दिलेली माहितीच अंतिम मानली जाईल. चला, आता पुढे जाऊया आणि अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, तारखा कोणत्या आहेत आणि शुल्क किती आहे हे जाणून घेऊया. या तारखा तर लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंदवून घ्या. ऑनलाईन अर्ज 24 जानेवारीपासून सुरू झाले आहेत आणि शेवटची तारीख आहे 1 मार्च. शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करणं कधीही चांगलं. इथे अर्ज शुल्काची माहिती दिली आहे. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांना एकूण 3,360 रुपये भरावे लागतील. तर SC, ST, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. त्यांना फक्त 1,000 रुपये अनामत रक्कम भरायची आहे. ही जी 1,000 रुपयांची अनामत रक्कम आहे ना, ती सगळ्यांनाच भरणं बंधनकारक आहे. पण यातली चांगली गोष्ट ही आहे की जर तुम्ही परीक्षेला हजर राहिलात तर ही रक्कम तुम्हाला परत केली जाईल. अर्ज भरताना आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या सूचना आहेत, ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे. जर एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आणि वेगळं शुल्क भरावं लागेल. आणि जर तुम्ही आधीच सरकारी नोकरीत असाल तर NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र गरजेचं आहे. आतापर्यंत आपण भरती प्रक्रियेबद्दल बोललो, पण आता पाहूया की VNIT मध्ये नोकरी करणं तुमच्या करिअरसाठी का आणि कसं फायदेशीर ठरू शकतं. इथे तुम्हाला फक्त एक चांगली नोकरी आणि पगारच नाही, तर केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याने अनेक सुविधा मिळतात.
जसं की NPS म्हणजेच पेन्शन योजना, मेडिकलची सुविधा, LTC आणि उपलब्धतेनुसार कॅम्पसमध्ये राहण्याची सोय. हे सगळं मिळून एक उत्तम करिअर पॅकेज तयार होतं. तर मग आता तुम्हीच विचार करा, देशाच्या एका प्रतिष्ठित आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेत काम करण्याची ही संधी तुमची पुढची करिअर मूव्ह असू शकते का? जर उत्तर हो असेल तर ही संधी सोडू नका. धन्यवाद. जर्नी फॉर नॉलेज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.